सोलापूर महानगरपालिकेची कर पद्धती ही मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगळुरू सारख्या महानगरांपेक्षा अधिक असून ती अत्यंत सदोष असल्याचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे ना फक्त नागरिकांवर आर्थिक बोजा पडतो आहे, तर महापालिकेच्या उत्पन्नालाही फटका बसतो आहे। या ज्वलंत मुद्द्यावर सोलापूर विकास मंचने चर्चा आणि उपाययोजना ठरवण्यासाठी तातडीची बैठक आयोजित केली होती। ज्यांनी महानगरपालिकेच्या कर पद्धती विरोधात पत्रव्यवहार केला असेल, सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने नोटिसा बजावल्या असतील किंवा ज्यांना या विषयाचा अभ्यास असेल असे नागरिक, वकील आणि तज्ञ यांना या बैठकीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे। महानगरपालिकेच्या सदोष कर पद्धतीमुळे महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे, तसेच सामान्य नागरिकांनाही अव्यवहार्य कराचा सामना करावा लागत आहे। सोलापूरच्या भविष्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात आणि उपाययोजनांसाठी योगदान द्यावे, असे आवाहन सोलापूर विकास मंचने केले आहे। या प्रसंगी सोलापूर विकास मंचचे सदस्य मिलिंद भोसले, योगीन गुर्जर, केतन शहा, अॅडव्होकेट दत्तात्रय अंबुरे, मनोज क्षीरसागर, विजय कुंदन जाधव व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी योगीन गुर्जर, सोलापूर विकास मंच सदस्य। सोलापूर शहरामध्ये ज्या काही मिळकती आहेत त्याच्यावर जो काही कर आकारला जातो तो अतिशय असमतोलपणे आकारला जातो आणि त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत। कधीही करवाढ करतात, अनेक मिळकतींना कर आकारला जात नाही, अशा अनेक तक्रारी आमच्याकडे नागरिकांकडून प्राप्त झाल्या होत्या। यासाठी सोलापूर विकास मंचने आज ही तातडीची मीटिंग शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित केली। त्याला अनेकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला। लोकांनी त्यांच्या समस्या मांडल्या आणि टॅक्स आकारणी ही फार असमतोल पद्धतीने होत असल्यामुळे सोलापूर महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये घट होतीये। वास्तविक यांना वाटतं की आम्ही 30%, 40% टॅक्स दरवाढ केली, टॅक्स वाढवला तर आमच्या तिजोरीमध्ये जास्त भर पडते, पण तसं न होता तिजोरी ही आणखीन रिकामी होत चाललेली आहे। याच्याकडे मात्र सरकारी अधिकाऱ्यांचं लक्ष नाहीये। तर जर व्यवस्थित टॅक्स आकारणी केली तर सोलापूर महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये भर पडणार आहे। हे गोष्ट गेल्या 25 वर्षामध्ये अनेकांनी, अनेक संघटनांनी, अनेक नागरिकांनी महानगरपालिकेकडे अनेकदा मांडणी केलेली आहे।